करूया। या ठिकाणी आयुष्यमान बौद्धोपासक जगन्नाथ सुखाजी गंगावणे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका चंदगावणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी आपल्या कष्टातून, मेहनतीतून, परिश्रमातून या ठिकाणी हा जो काही प्लॉट खरेदी केलेला आहे आणि प्लॉट खरेदी करून यावरती हे जे काही 2 रूम बनवलेले आहेत, बोर घेतलेला आहे आणि बोरला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। आम्ही जेव्हा बुद्धगयेच्या टूरवर होतो तेव्हा आईने आम्हाला फोन केला की म्हणजे बंतीजी आमच्या प्लॉटवर बोर घेतला, बोरला एवढं पाणी लागलं, खूप पाणी लागलं आणि त्यामुळं आपल्या धम्मसहलीच्या उपासकांना आमच्याकडून भोजन दान द्या। तर ऐतिहासिक बौद्ध धर्मातील महत्वपूर्ण ठिकाण सांचीच्या त्या ठिकाणी धम्मसहलीतील उपासकांना गंगावणे परिवाराकडून आपण भोजन दान दिलं होतं आणि या वास्तूचं उद्घाटन करत असताना बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी गंगावणे परिवाराकडून पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन होईल। आयुष्यमान बौद्ध उपासक जगन्नाथरावजी गंगावणे आणि बौद्ध उपासिका चंद्रकलाबाई जगन्नाथ गंगावणे या दोघांना आई बाबांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं। गंगावणे आई आणि गंगावणे बाबा तुम्ही उठता का थोडं? आडू त्यानंतर आयुष्यमान बौद्ध उपासक किशोर जगन्नाथ गंगावणे, त्यानंतर आयुष्यमान बौद्ध उपासक प्रमोद जगन्नाथ गंगावणे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका जयश्री प्रमोद गंगावणे हे दोघजण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करतील। त्यानंतर आयुष्यमान प्रभाकर वाघ आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका सविता प्रभाकर वाघ, गंगावणे आई आणि गंगावणे बाबांचे मुलगी आणि जावई आहेत। प्रभाकर वाघ यांना सूचना आहे की आपण समोर यावं। सविताबाई प्रभाकर वाघ हे दोघजण या ठिकाणी पुष्प
धूप दीपाने या ठिकाणी पूजन करतील. त्यानंतर आयुष्यमान बौद्धोपासक सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका कविता सिद्धार्थ जाधव हे दोघजण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील. जाधव साहेबांनी किती जरी वाटा मागितला पण कविताबाईनं वाटा मागला पाहिजे ना. कविताबाईनं वाटा मागला तर जाधव साहेबांना वाटा मिळेल. त्यानंतर आईचे दुसऱ्या मुलगी आणि जावई आमच्या धर्मस्थळीमध्ये त्यांचं नातं एवढं अतूट नातं जमलं, अगदी माय लेकी एवढ्या पक्क नातं बनलं की त्यांच्या घरचा एकही कार्यक्रम एकमेकापासून सुटत नाही. असे दौलताबादला असणारे आमचे बौद्ध उपासक आमचे पारवे साहेब आणि पारवेताई या आईने या दोघांना मुलगी आणि जावई मानलेला आहे आणि एकदम त्यांच्या रक्ताचं नातं काय एवढं धर्माचं नातं यांचं पक्का बनलेलं आहे. तर हे सुद्धा दोघजण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील. अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण गंगावणे परिवाराकडून या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन झालेलं आहे. विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडावा. हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं भक्तं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं भक्तं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. यमहं वदामि तं वदेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं
तुतियम्पि सङ्घं शरणं गच्छामि ततियम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि सङ्घं शरणं गच्छामि श्रीशरण शरणगमन सम्पूर्ण अनात्मता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि आमीस्मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरे मज्जपमादनाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि श्रीशरणेन सद्यं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरकत्वा अपमादेन शीलसम्पादेत सा